लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वास नडला। अजित पवारांशी युती केल्यानं भाजपचा घात झाला। भागवतांनंतर संघाच्या मुखपत्रातूनही भाजपची खरडपट्टी। लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्याच भाषणात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे कान टोचले। त्यानंतर आता संघाच्या मुखपत्रातून भाजपनं महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयांची चिरफाड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना सोबत घेऊन एका झटक्यात भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली असा हल्लाबोल ऑर्गनायझरमधून करण्यात आलाय। भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः रान उठवलं। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात केले। मात्र अजित पवार यांच्याशी भाजपनं युती करून त्यांना सरकारमध्ये स्थान दिल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली। स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक दुखावले गेले। शरद पवार हे 2 ते 3 वर्षात चुलत भाऊबंदकीच्या राजकारणातील भांडणात संपले असते। त्यांची भाऊबंदकी तर शक्ती वाया गेली असती। मात्र भाजप नेत्यांनी हे चुकीचं पाऊल का उचललं असा सवालही या लेखातून भाजप नेतृत्वाला करण्यात आलाय। नाही, मी ते वाचलेलं नाही। जरूर मी त्याचंही वाचन करेन, त्याचंही माहिती समजून घेईन। आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला भेटलो, ज्या वेळेला त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, नड्डाजी असतील यांच्या गाठीभेटी झाल्या, माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीभेटी झाल्या। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली। कुठेही त्यांच्यापैकी कोणाहीकडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही। त्यामुळे आपण जे म्हणतायत ते त्याचं वाचन मी नक्की करीन, त्याचं चिंतनही करीन, मंथनही करीन आणि मग बोलेन। संघाच्या या मुखपत्रातून भाजपला आरसाच दाखवण्यात आलाय। मोदींचीच हवा असल्याच्या अति आत्मविश्वासात असलेले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ राहिले। भाजपनं निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्क केला नाही। निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं। भाजपचे नेते थेट मैदानात उतरून प्रचार करण्याऐवजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात धन्यता मानत होते असा टोलाही या लेखातून लगावण्यात आलाय। त्यासोबतच आयारामांवरूनही संघानं भाजपची खरडपट्टी काढली आहे। भाजपनं अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला ज्यानं उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केलं होतं। या काँग्रेस नेत्यानं 26/11ला संघाचं षडयंत्र म्हटलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हटलं होतं। भाजपमध्ये आलेल्या या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या या विधानाबाबत माफीही मागितली नाही। महाराष्ट्रातल्या या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला। पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगणाऱ्या या भाजपची ओळख पार्टी विदाउट एनी डिफरन्स अशी झाल्याची सणसणीत टीका या लेखात करण्यात आली आहे। ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत। देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। मोदींच्या करिश्म्यालाही मर्यादा असल्याचा आरसा या लेखातून दाखवण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून संघ सातत्यानं भाजपवर निशाणा साधतोय। भाजपवरची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न यातून करण्यात येतोय का, याचीच या निमित्तानं आता चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।